सुरू झालं. सुरू झालं. नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या नमस्कार आणि शुभेच्छा. आपण आता कठोपनिषदाचा 5व्या वल्लीचा अभ्यास करतो आहे. पुरम एकादशद्वारम अजश्च अवक्रचेतसः अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च एतत् वै तत्. हा पहिला श्लोक आहे. आपण कठोपनिषदाच्या 3ऱ्या वल्लीमध्ये आपल्या शरीराला रथाचं रूपक दिलेलं आहे. आपलं शरीर म्हणजे रथ आहे अशा प्रकारचं. आत्मानं रचना विद्धी म्हणजे आत्मा हा त्या रथाचा स्वामी आहे. शरीर रथमेव तू, शरीर हा रथ आहे. बुद्धी सारथी आहे, मन राम आहे, ज्ञानेंद्रिय आणि त्याचे विषय हे रस्ते आहेत. अशा प्रकारचं आपण 3ऱ्या ह्याच्यात वल्लीमध्ये म्हटलेलं आहे. आता यामध्ये आपल्या शरीराला नगराची उपमा दिलेली आहे. पहिल्यांनी रथाची उपमा दिली होती. यावेळेस अजाताचे नगर, अजात म्हणजे आत्म्याचे नगर. शरीरात आत्मा राहतो म्हणजे शरीराला आत्मा आहे असं नव्हे, आत्म्याचं शरीर आहे. देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आता याचा अर्थ असा आहे, अजाताच्या नगरात म्हणजे आत्म्याच्या नगरात एकादश म्हणजे 11 द्वारे आहेत. त्या अजाताचे ध्यान केले आणि त्याचा साक्षात्कार करून घेतला तर मनुष्य दुःखापासून मुक्त होतो, अज्ञानापासून मुक्त होतो. तो कशातही अडकून पडत नाही. आपण जे आहेत हे द्वार आहेत. कोणत्याही नगराला द्वार असतात जाण्यासाठी आणि येण्यासाठी. तसं आपल्या शरीराला सुद्धा द्वार आहेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी. जर परसेप्शन ऑफ नॉलेज असं म्हटलं नाही की नाही, हे दार आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. हे जगातलं आपण ज्ञान घेतो आणि कर्मेंद्रिय त्याप्रमाणे काम करते. अशी आपल्या शरीराची रचना आहे. आता परब्रह्म काय आहे त्याच्याही उपनिषदामध्ये काय म्हटलेलं आहे, ज्याच्यापासून हे सर्व विश्व आणि सर्व भूते जन्मतात, राहतात आणि अंतिम त्यात विलीन होतात. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती, लय हे होतात ते परब्रह्म आहे. याप्रमाणे आता हे 11 द्वार कोणते आहेत? 2 चक्षु आहेत, 2 कान आहेत, 2 नासिका रंध्र आहेत आणि 1 मुख आहे. हे वरच्या भागाचा द्वार आहे आणि हे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 8वं हे नाभी आहे, शिश्न आहे, जनेंद्रिय आणि बूट ही खालची द्वारे आहेत. भारतीय विचारात मस्तकावर एक ब्रह्मरंध्र आहे. मी ऐतरेय उपनिषदाचं आपणाला सांगत असताना असं म्हटलं की प्राणामुळे शरीर हे आहे, परंतु प्राण हे छाया आहे, मुख्य हा आत्माच आहे. म्हणजे हे वायू आहे, प्राण आहे, अपान आहे, व्यान आहे, उदान आहे वगैरे वगैरे. परंतु हे सुद्धा कार्य आत्मा असल्याशिवाय करू शकत नाही. डोळे सुद्धा आत्मा असल्याशिवाय पाहू शकत नाही, कान ऐकू शकत नाही. म्हणजे हे संपूर्ण शक्ती देण्याचं काम आत्मा करतो असं वेदांत म्हणतो. आता ब्रह्मानंद काय, यत्रासो केशांतो विवर्तते. म्हणजे आपण शरीराचे भाग केल्यानंतर याला टाळूचा भाग जो म्हणतो तिथे ब्रह्मरंध्र असते. किंवा लहानपणी मुलांची टाळू भरताना ते हे करतात तर तिथून आत्मा प्रवेश करतो असं म्हणणं आहे. आणि आत्मासुद्धा तिथूनच बहिर्गमन करतो. जो आत्मा ब्रह्मरंध्रापासून बहिर्गमन करतो त्याला पुनर्जन्म नाही, तो जीवनमुक्त असतो अशा प्रकारचा आहे. परंतु कोणाचा डोळ्यातून जातो, कोणाचा कानातून जातो, कोणाचा तोंडातून जातो, तर त्याला जाणं येणं सुरू आहे. अशा प्रकारची एक ती संकल्पना आहे. गीतेमध्ये मात्र नाभी
आणि ब्रह्मरंध्र याचा उल्लेख नाही. त्यांनी नवद्वार असं केलं आहे, परंतु कठोपनिषदात 11 आपले द्वार आहेत असं म्हटले. ही मध्यवर्ती सत्ता आत्म्याची आहे. त्याला यमराजाने अज म्हटलं. अज म्हणजे न जन्मणार, अमर म्हणजे न मरणार, त्यांना जन्म नाही, मृत्यू नाही, हे पूर्ण आहे. त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे आणि तो सरळ शुद्ध चैतन्याचा आहे. आता मनुष्याचा शरीर हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. श्रीकृष्ण काय म्हणतात भागवतामध्ये, मी पुष्कळ नगरे उत्पन्न केली आहे. एकपद, द्विपद, त्रिपद, चतुष्पद, बहुपद आणि पद नसलेली सुद्धा, म्हणजे चरपटणारे प्राणी असे निर्माण केलेले आहेत. पण त्यामध्ये फक्त मानवा तू मला अत्यंत प्रिय आहे. हे सगळं जरी जग निर्माण केलं तरी मानवाला त्यांनी प्रिय असं म्हटलं. सगळ्यात उत्तम असं मानवाचा जन्म आहे. म्हणून श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात, तुम्ही देवाचा शोध करीत असाल तर तो देव मनुष्यात शोधा, मनुष्यात शोधा असं म्हटलेलं आहे. मग प्रश्न असा असतो की आत्मा शरीरातच राहतो का, की बाकी काही कुठे राहतो? माणसाच्या शरीरात आहे, बाकीच्या प्राण्याच्या शरीरात नाही का, अंतरिक्षात नाही का, हा प्रश्न येतो. म्हणून एक श्लोक आहे त्याचा, हंस शुचिषद वसु अंतरिक्ष सद होता वेदी सद अतिथी दुरुणो सद नृषद वरसद अधिसद योमसद अब्जा गोजा ऋतुजा अधिजा ऋतम पिबर. हा अतिशय महत्त्वाचा श्लोक आहे. हा ऋग्वेदात सुद्धा आलेला आहे. आता हंस म्हणजे गमन करणारा आहे, गती करणारा आहे. शुची सत म्हणजे आकाशात भ्रमण करणारा आहे, तो सूर्य आहे. व्याप्त, वसूला व्याप्त म्हणतात. अंतरिक्षात वायू आहे, अग्नी पृथ्वीवर आहे, यज्ञभूमीवर आहे, मंत्रवर्ण आहे आणि द्रोणामध्ये किंवा कलशामध्ये सोम आहे. ऋत म्हणजे सत्य आहे, तो आकाशात आहे, जलात आहे. अब्जा म्हणजे जल, अप म्हणजे पाणी, त्याच्यात जन्मणारा म्हणून त्याला अब्जा असं म्हणतात. ते काय आहे त्याच्यात? जलात आहे. जलात काय? शंख आहे, शिपी आहे, मकर आहे, मच्छी आहे, याप्रमाणे तो आहे. पृथ्वीच आहे. गो म्हणजे गोजा ज्याला म्हटलं, गो म्हणजे पृथ्वी, गो म्हणजे गाय. तर गोजा म्हणजे हे सगळं अन्नधान्य उत्पन्न होते, त्याला गोजा असं म्हटलेलं आहे. अद्रिजा म्हणजे पर्वताहून ज्या नद्या उगम पावतात त्याला अद्रिजा म्हणतात. आणि या सर्वाचे कारण बृहत आहे, सगळ्यात मोठा असा आहे, तो महान आहे, त्यालाच आपण परब्रह्म असं म्हणतो. आणि जगात आपण आत्ताच पाहिलेलं आहे, आदित्याला सूर्य आत्मा जगतात तत्उच्च, हे ऋग्वेदात पहिल्या भागात आलेलं आहे. मग आत्मा कुठे आहे? आत्मा जळी आहे, स्थळी आहे, पाषाणी आहे, काष्टी आहे. काष्टी म्हणजे आपल्या लाकडात आहे, सगळीकडे आहे. म्हणजे आत्मा फक्त शरीरात आहे असं नसून त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. जगात जे जे आहे ते सगळं आत्म्याने भरून टाका, या प्रकारे तो श्लोक आहे. जसं हिरण्यकश्यपूने सांगितलं, मला मनुष्याकडून जन्म नाही, पशुकडून नाही, सकाळ नाही, दुपार नाही, दरवाजात नाही, असं या प्रकारे. तर ते खांब्यातून परमेश्वर निघाला, या सांगण्याचा अर्थ असा आहे की तो अर्धा पशु होता, अर्धा मनुष्य होता, 4 पायाचा, 2 पायाचा. तर याप्रमाणे जे आहे सर्व आत्म्याने भरलेलं आहे, परमात्म्याने भरलेलं आहे. हा सांग. सूर्य, वायू, अग्नी, मनुष्य, देव, यज्ञ या ठिकाणी आकाशात जलचराच्या रूपाने पाण्यात आहे, कीटक आहे, कणा असलेले प्राणी आहेत, सस्तन प्राणी आहेत. पृथ्वीवर यज्ञाचे फळ म्हणून तोच जन्मतो
पर्वतावरून ज्या नद्या खाली येतात त्याही आत्म्याचे स्वरूप आहे, सगळीकडे अशी व्याप्ती सांग. तो प्राणाला वर पाठवतो, अपानाला खाली पाठवतो. सर्व देव ज्ञानेंद्रिय मध्यभागी बसलेल्या त्या वेद्यांची सेवा करतात. प्राण वर असतो, अपान खाली, त्याप्रमाणे. आणि देव, याला इंद्रियाला देव म्हटलं. इंद्रियाला देव म्हटलं आपण मागे काहीतरी उपनिषदात म्हटलेलं आहे. तोंडात अग्नी असतो म्हणून कणवाला कसायाप्रमाणे बोलू नये. प्रत्येक देव आपल्या ज्ञानेंद्रियामध्ये आहे याची कल्पना ठेवावी म्हणून देव याला ज्ञानेंद्रिय असं म्हटलेलं. जेव्हा हा देहातून मुक्त होतो, हा देहाचा स्वामी निघून जातो, तेव्हा काय शिल्लक राहते? काही शिल्लक राहत नाही, फक्त ते डेड बॉडी शिल्लक राहतं. म्हणून आत्मा हा चैत्य आहे, म्हणून त्याला आत्म्याचं घर असं म्हटलेलं आहे. आत्म्यासाठी सगळं आहे. मर्त्य मनुष्य केवळ प्राण किंवा अपनामुळे जिवंत राहू शकत नाही. हे दोन्ही ज्याच्यावर अवलंबून आहेत असे जे काही आहेत त्यामुळे मर्त्य मनुष्य जगतो. पाचवी. आता भौतिकशास्त्र हे मान्य करत नाही आत्मा आहे. मागे मी सांगितलं आत्मा आहे, कोणी म्हणतो नाही आहे. याप्रमाणे ते वाद आहे. त्याप्रमाणे जन्म आहे, पुनर्जन्म आहे, हा वादाचा मुद्दा आहे. परंतु भौतिक जे आहे ते ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, ते स्वतः काहीही करू शकत नाही. त्याला कोणीतरी असल्याशिवाय त्या समुदायाला तसा काही अर्थ उरत नाही. प्राण इत्यादी संघात असल्यामुळे स्वतःहून अन्य गोष्टीच्या हेतुपूर्तीसाठी कार्य करतात. आपले जे डोळे आहे, कान आहे, प्राण आहे, अपान आहे, हे स्वतःसाठी काही करतात असं नाही. त्याचा जो स्वामी आहे त्याच्यासाठी काम करतात. आपण घरात सिमेंट आहे, दरवाजे आहे, सगळ्या प्रकारच्या सोयी आहे, परंतु ते राहतात का नाही, ते कोणासाठी तरी बांधलेलं असते. तर आपण मनुष्य त्याच्यात राहतो. तसं या शरीरामध्ये ते त्यांच्यासाठी जगत नाही, ते त्यांच्या स्वामीसाठी, आत्म्यासाठी मदत करतात असं याप्रमाणे. आता आपलं जे अस्तित्व आहे किंवा आपल्याला जे काही घटना घडतात, हा कार्यकारणाच्या पलीकडे असलेले अनंत ब्रह्म आहे आणि कार्यकारणाच्या जाळ्यात गुरफटलेला मानव जीवन आहे. हे दोन भाग आहे, कार्य आणि कारण. कारण नसल्याशिवाय कार्य घडत नाही, अशा प्रकारचं हे आहे. त्याचा ओलांडून आपण जाऊ शकत नाही. आणि कार्यकारणाच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म आहे आणि कारणकारणाच्या जाळ्यात आहे तो मनुष्याचं जीवन आहे. याप्रकारे तो सांगतो आहे. गौतमा, मी तुला शाश्वत ब्रह्माबद्दलचे गहन तत्वज्ञान सांगतो आणि मनुष्याने देह ठेवल्यावर काय होते हे सांग. म्हणजे त्यांनी प्रश्न विचारला की मनुष्य मरतो तेव्हा काही लोक म्हणतात की त्याचे अस्तित्व राहते, काही लोक म्हणतात की नसते. याबद्दल तुम्ही मला निश्चित सांगावे अशी माझी इच्छा आहे. हा 3 वरापैकी 3रा वर मी मागतो असं नचिकेत यमराजाला म्हणतो. तेव्हा त्यांनी पुष्कळ सांगितलं, हे तू कशाला आहे, हे कठीण प्रश्न आहे, देवाला सुद्धा त्याची माहिती नाही त्यापासून. तर तेव्हा आता तो जिद्दीलाच पेटला आहे, तो खरोखर तळमळ होती त्याला, म्हणून आत्म्याबद्दलची माहिती त्यांना पाहिजे होती. म्हणून तर म्हणतो, गौतमा, मी तुला शाश्वत ब्रह्माबद्दलचे गहन तत्वज्ञान सांगतो. मनुष्य देह ठेवल्यावर काय होते सांगा. तेव्हा तो म्हणतो, योनी मत्ते प्रपदंते चरित्वा देहिना यथा कर्म तथा श्रुतम. एक तत्वज्ञान सांगितलं आहे की माणसाचा पुनर्जन्म कसा होतो, कोणत्या याच्यात होतो. याप्रमाणे यथा कर्म, त्याचे जसे कर्म असतील त्याप्रमाणे त्याचा जन्म होतो. जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर असं म्हटलेलं आहे. कर्माचा सिद्धांत आहे. जो जो आपण चांगलं कराल तेच आपल्याकडे परत येते. काही जीवात्मे नवा देह धारण करण्यासाठी मातेच्या गर्भात प्रवेश करतात. मनुष्य मृत्यू पावल्यानंतर ते मातेच्या गर्भात कोणी 15 दिवसात जातो, कोणी 500 वर्षात जातो, कोणी 100 वर्षात जातो, कोणी 1000 वर्षात जातो. या प्रकारे तर
काही वनस्पतीमध्ये प्रत्येकाचे कर्म आणि ज्ञान याच्यानुसार गती मिळते. याच्यामध्ये शास्त्रज्ञ हे मानत नाही, याच्यावर हे आहे. तर त्यांचं म्हणणं बा वनस्पतीत कसं होईल. आपल्या थिओसॉफीमध्ये सुद्धा म्हटलं की मनुष्य जन्म आहे, उत्क्रांती झाली, खनिज झाले, वनस्पती झाले, पशु झाले, पक्षी झाले, त्याच्यानंतर मानव जन्मानंतर मानव जन्मच यायला पाहिजे, ही साधारण ती गोष्ट आहे. परंतु याचा अर्थ असाच घ्यायचा की तुमचे कर्म जसे असेल त्याप्रमाणे तुमचा जन्म होतो. आता भागवतामध्ये जड भारताची गोष्ट आलेली आहे. अतिशय चांगला गृहस्थ असताना, परंतु त्याचा हरिणाच्या पिलाचे हे झालं तर त्याला तो जन्म घ्यावा लागला वगैरे वगैरे गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी उत्सुकतेच्या आहेत. आपल्याला जन्म मनुष्याचा मिळतो की पशुचा मिळतो की पक्षाचा मिळतो, याला वेदांत काही देणं घेणं नाही आहे. पुढे मी सांगतो याच्याबद्दल. हे फक्त आपल्या उत्सुकतेपोटी आहे. आपण मरण पावलं खरंच मानत होतो का, काय होतो का, त्याच्यावर संशोधन करा, शास्त्रज्ञ करा, विचार करा, ते करा. परंतु वेदांत त्याला मानत नाही. मनुष्य झोपलेला असताना तो जीवात्मा कामनाने अनेक विषय स्वप्नात निर्माण करतो, ते ब्रह्मच आहे. आता वास्तविक पाहता जे झोपलेला मनुष्य असतो तो कोण निर्माण केलेला असतो, आपणच पाहिलेलं असते, आपणच चित्र निर्माण करतो आणि आपणच ते पाहतो. म्हणजे द्रष्टा कोण आहे, आत्माच आहे. त्यांनी जग निर्माण केलेलं आहे आणि तोच जग निर्माण करतो. म्हणून ऑब्झर्वर इज ऑब्झर्वर जे की कृष्णमूर्ती म्हणतात, त्याचा अर्थ असा आहे आपणच आपलं विश्व निर्माण करतो, आपणच त्याच्यात राहतो आणि आपणच ते पाहतो. म्हणून दृश्य असं म्हटलं. आता परदेशामध्ये काय, पाश्चात्य याच्यामध्ये ते शरीराला मान देतं आणि मी शरीर आहे आणि आत्मा आहे वगैरे चलन, तर ठीक आहे बा तुम्ही आत्मा आहे. परंतु मनुष्य मरण पावल्यानंतर काय आत्मा म्हणतो, तुम्हाला शरीराचा आत्मा आहे असं म्हटल्यानंतर तो शरीर गेलं मग आत्मा गेलं. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये आत्मा आहे म्हणजे त्याने आपला देह टाकला असं म्हणतो. देह त्याग केला, त्यांनी आपला देह टाकला म्हणजे मुख्य आहे तो आत्मा आहे, देह टाकला. आणि म्हणून आपल्या याच्यात पुष्कळच्या शोकसंवेदना होतात. रेस्ट इन पीस म्हणजे पुन्हा त्याला जन्म नाही आहे असं त्यांचं पाश्चात्याचं हे आहे. तो मनुष्य गेला म्हणजे संपला आणि तू सुखानं त्या तिथे आनंदात शांतीनं राहा. म्हणून ते मम्मी वगैरे करतात आणि त्याप्रमाणे त्याचं पूजा वगैरे करण्याची ती परंपरा त्यांच्यामध्ये आहे. मनुष्य हा देह असून त्याला आत्मा आहे ही पहिली कल्पना आहे पाश्चात्य लोकांची. परंतु भारतीयांची काय, मनुष्य म्हणजे आत्मा असून त्याला देह आहे म्हणजे आत्म्याला प्रमुख मानलेला आहे भारतीय संस्कृतीमध्ये. म्हणून जेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा त्याला कळेल की स्वरूप म्हणजे नित्य, शुद्ध, बुद्ध, पूर्ण आणि अमर आहोत. अशा व्यक्तीला पुनर्जन्माचे काही महत्त्व राहत नाही. त्याला साक्षात्कार गेल्यावर मी याच्या पोटी जन्म येईल का, श्रीमंताचा येईल का, किंवा गरिबाचा येईल का, अमेरिकेत येईल का, भारतात येईल का, त्याला काही देणे घेणं नाही आहे. पण जोवर साक्षात्कार होत नाही तोवर शरीर आणि इंद्रियाचा प्रभाव असतोच, हे नाकारता येत नाही. यथा कर्म तथा सुतम, त्याचे कर्म आणि ज्ञान त्याला नवीन शरीरे धारण करायला लावतो. जन्म घ्यावा वासनेच्या संगी. तुमची जशी वासना आहे त्याप्रमाणे आहे. म्हणून वेदांत म्हणतो की कर्माचा क्षय करा. कर्म असे करा की जे संचित होणार नाहीत, प्रारब्धात जाणार नाहीत, असे कर्म करा. म्हणून निष्काम कर्म करा असा वाक्प्रचार आहे. आत्मज्ञानाची तुलना वेदांताने अग्नीशी केलेली आहे. येणाऱ्या जन्माची बीजे जळून जातात, पण जोवर ते दग्ध होत नाही तेव्हा बी पेरणे आणि उगवणे, पुन्हा पेरणे उगवणे हे संसार चक्र सुरू असते. याप्रमाणे ते म्हटलेलं आहे. आता आत्मज्ञान झालं किंवा आपण आत्मज्ञान घेणं सुरुवात केली आहे असं इंडिकेशन काय, याचे आपल्याला दिसायला पाहिजे.
त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जीवात्म्याचे शरीरातून अलग होणे, आपला जीवात्मा आणि आपला शरीर हे अलग होणे हे अनुभवता आले की मनुष्याच्या नैतिक आणि आध्यात्मिक जीवनाला प्रारंभ होतो. हे पहा कठीण आहे ते. म्हणजे तुम्हाला गुंगी न देता ऑपरेशन करता आलं पाहिजे. लोकमान्य टिळक वगैरे असं पुष्कळ होते. म्हणजे हे माझं शरीर आहे, मी आत्मा आहे. रामकृष्ण मिशनचे दुसरे अध्यक्ष जे होते त्यांना लोक म्हणायचे, आजारी पडायचे, का हो कसं आहे, वेल फाईन आहे, नाही नाही तुमची तब्येत हां ते चालतच राहत, ते तब्येतीचं काही विचारू नका. म्हणजे ही मानसिकता आपली आली पाहिजे. याप्रमाणे तर तो अध्यात्माच्या मार्गावर चालू आहे, चालू लागला असं ते एक छोटंसं इंडिकेशन आहे. अशा अवस्थेत मरण म्हणजे सर्पाने काट टाकण्यासारखे आहे असे वेदांत ऋषी म्हणतात. आत्म्याचे ज्ञान शरीराच्या मृत्यूची सर्व वेदना काढून घेते. काही वेदना होत नाहीत त्याला. सॉक्रेटिस काय म्हणतात, मला असे वाटते की खऱ्या चिंतकाला इतर लोक समजू शकत नाही. तो आपण होऊन मरण, क्रिया आणि मृत्यू जीवन याच्या साधनेत नित्य घडलेला असेल तर जन्मभर मृत्यूची इच्छा करीत होता, तर त्यावेळेस प्रत्यक्ष मृत्यूसमोर उभा राहिला तर तो त्याचा तिरस्कार का करा. जन्म आहे तर मृत्यू आहे, साधी गोष्ट आहे. आपण जन्मलो तर कधीतरी मृत्यू होणार. कोणी 10 वर्षात, कोणी 50 वर्षात, कोणी 100 वर्षात, कोणी 120, 116 वर्षाची लिमिट साधारण सांगितली. तर त्यामुळे जन्मलो तर आपण मृत्यू होणारच आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याची गरज नाही. हा डायलॉग हा प्लेटोचं असं म्हणणं आहे, प्लेटोनी लिहून ठेवलेला आहे. खरे तत्त्वज्ञच केवळ जीवात्म्याला मुक्त करण्याची इच्छा करतात. जीवात्म्याचे शरीरापासून अलग होणे, जीवात्मा मुक्त होणे हा अभ्यासाचा विषय आहे. गीता हे पुनर्जन्म म्हणतो, म्हणजे जसे वर्त टाकतो आपण त्याप्रमाणे इतकं आपण त्याला हे लेखलेलं आहे, फार महत्त्व दिलेलं नाही. मनुष्याचे सूक्ष्म शरीर हे शरीराच्या नाशानंतरही राहते आणि स्वतः करता नवे देह निर्माण करते. म्हणून आता कर्म म्हणजे काय आणि सूक्ष्म म्हणजे काय, या दोन्हीच्या शक्तीला वासना किंवा संस्कार म्हणतात. आपण जे जे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्यात बदल होत असतो. वाईट कर्म केलं ते आपल्यात बदल होत असतो आणि आपल्या वासना जे ऐकतो, श्रुतं म्हणजे ऐकणे, जे जे ऐकतो त्याप्रमाणे आपला स्वभाव होतो. कोणी लहानपणापासूनच काही बेकार वागत असेल तर त्याचा स्वभाव होतो, त्याला म्हणतो माझंच बरोबर आहे. आपण जर चांगला ऐकत असो लहानपणापासून तर ते आपलं ते विचार चांगले असतात. म्हणून ज्याप्रमाणे आपलं कर्म असते त्याप्रमाणे आपण ऐकलेलं असते, आपली जाणीव असते, त्याप्रमाणे आपण घडतो. मांडुक्य उपनिषदामध्ये सुद्धा म्हटलं आहे, यथा विद्या तथा स्मृती. जसं आपण ऐकलेलं आहे तशी आपली स्मृती होते आणि स्मृती होते त्याप्रमाणे आपल्याला पुढचा प्रोग्रेस होतो किंवा अधोगती होते. याप्रमाणे त्याचा अर्थ असं केलेला आहे. यमराज काय म्हणतात, योनीनम अन्य प्रपदंते शरीरत्वया. नवीन शरीर धारण करण्यासाठी तो गर्भात प्रवेश करतो. म्हणजे वेदांत म्हणतो तुम्ही याच जन्मामध्ये सगळं हे करा, आत्मज्ञान मिळवा. जर नाही मिळवलं तर तुमचं ज्ञान काय आहे, तुमचं कर्म काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला जन्म मिळतो. याचं तुम्ही स्मरण ठेवा. आता पुढचं आहे, जागृत अवस्थेत आत्म्याला जाणता येत नाही. स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये आत्मा जरा जास्त प्रगटतो. तीनही अवस्थाचा शोध आत्मज्ञानासाठी आवश्यक आहे असं वेदांत म्हणतो. फक्त आपण जे जागृतीत जगतो तेच काही पूर्ण जीवन नाही. स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था आणि ती तुर्य अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. पुढे मनुष्याच्या सीमित अस्तित्वाचा अभ्यास करता करता असीम ब्रह्म प्रगट होतो.
याचा अभ्यास जर आपण केला, त्याचं आचरण केलं, ते ऐकलं, तर जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या याचं आपल्याला ज्ञान होऊ शकतो. आपण पूर्णत्व प्राप्त करू शकतो. जसा एक अग्नी भूतलावर आल्यावर तो भवित रूपे धारण करतो. ज्याला जाळतो घराला जाळतो, घराचं उत्पन्न, असं फिरवलं तर त्याप्रमाणे उत्पन्न. याप्रमाणे तसंच वायूचं आहे. तर हे विविध रूपे धारण करतो आणि आपण त्याला हे म्हणतो, महत्त्व देतो. आता जगाचा नेत्र असलेला सूर्य जसा भूतमात्रांच्या दोषाने दूषित होत नाही तो, कारण तो त्याच्या पलीकडे आहे. आपण म्हणतो बा हो देवाने चांगलं केलं, दानवाने बेकार केलं, असं काही त्याच्यामध्ये नसते ते. म्हणून आपल्या दृष्टीने आपली दृष्टी जर बेकार असेल तर त्यामुळे सूर्यावर काहीही फरक पडत नाही. तसं परमात्म्यावर काहीही फरक पडत नाही. जगात काय चाललं काय नाही त्याला तसं देणं घेणं काय. सुखदुःखाचे जे द्वैत आहे त्यावर सॉक्रेटिसचे उदाहरण आहे. सुखदुःख हे एकाच मस्तकाने जोडलेली आहे. आपलं चांगलं झालं तर आपल्याला सुख होते, बेकार झालं तर हे होते. पण सुखदुःख निर्माण करणं आहे काय बुद्धीचं काम आहे. मग सुख असलं की दुःख येणारच, दुःख असेल तर काही दिवसांनी ते जाणारच आणि सुख येणार. मग तुम्ही एकाची तबिलाचा का धरता? सुख आहे तिथे दुःख येणारच. हे माणसाने लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणून ते म्हणतात सुख दुःख हे एकाच मस्तकाने जोडलेले आहे. सॉक्रेटिस म्हणतात आत्मा हा स्वतंत्र आहे, निर्मितीतील अशुद्धता हा नाही. तो निर्माण करणार त्याचा दोष त्याला लागत नाही. जसं सर्प आहे, सर्पाला त्याचा विषाचा प्रयोग काही होऊ शकत नाही. आणि जे विष आहे ते पुष्कळच्या लोकांना उपयोगी सुद्धा पडते. आपल्या म्हणून मनुष्याचे अज्ञानाने दुःख हे ब्रह्माच्या मनुष्यातील परमसत्तेला पूर्णतेला मलिन करू शकत नाही. म्हणजे जे आपण मानव आहोत त्या सुखदुःखाचा परब्रह्मावर काहीही फरक पडत नाही. 2-3 मिनिटात होऊन जातं. सर्वांचा नियामक, सर्वांच्या आत असलेला आत्मा एक असून भविष्य रूपात स्वतःला प्रगट करतो. जे ज्याला स्वतःच्या अंतरंगात चित असलेला पाहतात त्याच्यातच शाश्वताच्या आनंदाची प्राप्ती आहे. आता हे आपलं जग आहे अशाश्वत आहे, जाणार आहे, जगत्यान जगत म्हटलेलं आहे, हे बदलणार आहे. परंतु अशाश्वतामध्ये असलेले शाश्वत तत्व, मी मागे सांगितलं तत्व महत्वाचे, ही बुद्धिवंताची बुद्धी आहे, तेच ब्रह्म आहे आणि तेच लोकांच्या याची तृप्ती करतो. आत्म्याला श्रेष्ठ नियामक म्हटलेलं आहे. हे जे 12वा श्लोक आहे तो नियामक आहे. नियामक म्हणजे नियंत्रित करतो. कोणत्याही गोष्टीला जे नियंत्रित करतो त्याला नियामक म्हणतात. परंतु आजही राज्य चालतंय, प्रेसिडेंट आहे, प्राईम मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर राज्य चालतं, तशा प्रकारचा नियामक नाही. मानवी दृष्टीने तो नियामक नाही. कारण पुष्कळचे राजे रजवाडे आहेत त्याच्या विरुद्ध लोकांनी बंड केलेलं आहे. तर तसं बंड करणे नव्हे, म्हणजे आपल्याच्या आत्म्याच्या विरुद्ध डोळ्याने कानाने बंड करावं असं हे याचा अर्थ घ्यायचा नाही. किंवा शरणागती, फार मोठा मनुष्य आहे त्याचे शरणागती लोटांगण घालायचं असंही नाही. हे मानवाचे प्रकार आहे. शरणागती आणि बंड करणे हे मानवाची हे आहे. त्याप्रमाणे आत्मा आणि शरीर हे बंड आणि शरणागती मानत नाही. वेदांत तुम्हाला स्पष्ट सांगतो. वेदांत तितके स्पष्ट सिद्धांत आहे की त्याला दुसरं हे भाग नाही. का म्हणतो? मनुष्याचे भय आणि आशा ह्या संकल्पनेतून जन्मलेल्या आहेत. आपण पुरुषाला पुष्कळ ठिकाणी पुष्कळ लोक म्हणतात की आपण देव कोणी निर्माण केले? मानवाने केले. आपली कोणती माता, ही माता, ती माता, याप्रमाणे आपल्याला आशा असते किंवा आपल्याबद्दल जीवनात भय असते. म्हणून आपण हे देव निर्माण केलेले असतात. उपनिषदांना अशा देवाची काही कर्तव्य नाही.
हे लक्षात घ्या, उपनिषदाचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्ट क्लिअर कट होते. देवाच्या, दानवाच्या, सुखाच्या, दुःखाच्या सगळ्या कल्पना उपनिषद अभ्यासल्यानंतर स्पष्ट होतो. म्हणून उपनिषदांना अशा देवाची काही कर्तव्य नाही. भीतीपोटी आणि शरणागतीपोटी त्याला बंड करण्याची याला काही गरज नाही. म्हणून यमधर्म एकोवशी असे म्हणतात. जे धैर्यवान लोक आपल्या ठिकाणी स्थित असलेल्या आत्म्याला पाहतात, या साक्षात्काराचे फळ सुखम शाश्वतम, नेहमी त्याला सुख मिळते, शाश्वत असते आणि शांती मिळते. हे शाश्वत आहे कारण आपल्या त्या अनुभवाची आत्म्याची एकरूप आहे. हे अशा प्रकारचं म्हटलेलं. आता इतकं सगळं आत्म्याचं वर्णन केलेलं आहे, ते आत्म्याला प्रकाश कोण देतो हा प्रश्न येतो. की जसं डोळ्याला, कानाला, याला त्याला, प्राणापानाला शक्ती देते, तसं आत्म्याला कोण देते? तर त्याचा उल्लेख केलेला आहे. एक श्लोक आहे, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो य मग अग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. म्हणजे आत्म्याला काही गरज नाही दुसऱ्याच्या प्रकाशाची, स्वयंप्रकाशित आहे. आपण जसं म्हणतो स्वयंभू आहे, ही मूर्ती स्वयंभू आहे. सत्य या आत्म्याला सूर्यप्रकाशात नाही, चंद्र तारे प्रकाशात नाही, विद्युल्लता किंवा विजा प्रकाशित करत नाही. तर मग अग्नीची काय कथा? हे सगळं अंतरिक्षात आहे. हे अंतरिक्ष मोठं आहे आपल्या पृथ्वीपेक्षा, आणि अग्नी तर पृथ्वीवर राहतो. मग तो त्याला देतो का ताकद? नाही. मग पृथ्वीवर राहणाऱ्या अग्नीची काय कथा आहे? जेव्हा तो प्रकाशतो तेव्हा त्याच्यानंतर सर्व प्राण सर्व प्रकाशतात. त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित होतात. अशा प्रकारचं हे आहे. आणि आता 5वी वल्ली इथे समाप्त होते.